नमस्कार. आज आपण करणार आहोत कोळंबीचा झणझणीत चविष्ट असा रस्सा. ही कोळंबी अशा प्रकारे दिसते. तिचं मुंडकं आणि शेपूट काढायचं असतं. ते आपल्याला मच्छी मार्केटमध्ये काढून मिळतं. हे अशा प्रकारे दिसते. त्याच्यामध्ये हे अशा ब्लॅक कलरचं असं धाग्यासारखं असतं. ते आपल्याला काढून घ्यायचं असतं. अशा प्रकारे थोडासा कट द्यायचा आणि तो धागा खेचायचा. तो पूर्ण बाहेर येतो. तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि अशा प्रकारे सर्व कोळंबी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. त्यातील तो काळा धागा काढायचा असतो, नाहीतर आपली कोळंबी चवीला कडवट लागते. आणि कोळंबी स्वच्छ 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हलक्या हाताने चोळायची आहे, जास्त जोरात नाही चोळायची. आता ही आपली कोळंबी स्वच्छ अशी धुवून झालेली आहे. त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया, थोडंसं मीठ टाकूया आणि ते छान मिक्स करून घेऊ. कोळंबीमध्ये हलक्या हातानेच घ्यायचं आहे. आता 1 चमचा मिरची पावडर टाकूया. तीही छान लावून घ्यायची आहे कोळंबीला. त्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट टाकूया. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ती चोळून घेतलेली आहे हलक्या हाताने. अशा प्रकारे आपले मसाले लावून झालेले आहेत कोळंबीला. आता हे 20 ते 25 मिनटं मॅरिनेट करून ठेवूया. फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल किंवा बाहेर ठेवली तरी चालेल. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. ही कोळंबी साईडला ठेवू आणि मसाला तयार करून घेऊ. आता सर्वप्रथम कढईमध्ये खोबरं भाजून घेऊया. असं लालसर रंगावरती भाजायचं आहे. त्यानंतर कांदा भाजून घेऊया. त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहे. मिरी, दालचिनी, 6 जिरे आणि तमालपत्र अशा प्रकारचे आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. थोडा लसूण टाकायचा आहे. आलं टाकायचं आहे आणि टोमॅटो टाकायचा आहे. इथं मी मीडियम आकाराचे 2 कांदे आणि छोटे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ते छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे हे सर्व मसाला. आणि आता सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं बारीक करून घेऊ. त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि त्याच्यामध्येच आपण कांदा, टोमॅटो, लसूण आणि खडे मसाले, आलं वगैरे हा मसाला घालू आणि पाणी न टाकता हा बारीक करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला बारीक. आता एका पातेल्यामध्ये तेल घेऊयात. त्याच्यामध्ये आपण हा केलेला सर्व मसाला ॲड करूया. हा मसाला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हा मसाला भाजायला टाकला की त्याचा सुगंध फार छान येतो. आता आपण गरम मसाला टाकलेला आहे 1 चमचा. 1 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे. 1 चमचा धने पावडर आणि हा कोल्हापुरी मसाला 1 चमचा टाकलेला आहे. तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं ॲडजस्ट करूया. पाणी टाकून आपण एक वाफ काढून घेतलेली आहे त्याची. तुम्ही बघतच असाल त्याला तेल सुटलं आहे. आता इथे आपण मॅरिनेट केलेली कोळंबी घालून घेऊयात. सर्व कोळंबी आपण घालून घेतलेली आहे आणि हलक्या हातानेच ते आपल्याला मिक्स करायचे आहे, त्याच्यामध्ये परतायचे आहे. आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि एक 5 ते 10 मिनिटांनी काढून घेऊ. बघतच असाल अशा प्रकारे कोळंबीला तेलही छान सुटलं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचे आहे. बघतच असाल कोळंबी आपल्याला अशी काय म्हणतात ते शिजल्यानंतर ना ती थोडीशी वेगळी दिसते. त्या प्रकारात दिसायला लागलेली आहे कोळंबी. अशा प्रकारे दिसते कोळंबी. आता गरम पाणी ओतून घेऊ. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ओतू शकता. तुम्हाला पातळ हवा असेल तर पातळ, घट्ट हवा असेल तर घट्ट. अशा प्रकारे कोळंबी दिसते आपल्याला. आता एक 10 ते 15 मिनटं आपण शिजत ठेवूया आणि नंतरनं बघू शकता अशा प्रकारे कोळंबी आपली शिजलेली आहे.
10-15 मिनटात. हे अशा प्रकारे दिसायला लागते कोळंबी शिजल्यानंतर. आणि छान आपला वरती कटही आलेला आहे, दिसतच असेल तुम्हाला याच्यामध्ये. अशा प्रकारे आपली झणझणीत आणि चविष्ट अशी कोळंबी तयार आहे. ज्या कोळंबीचा रस्सा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत खाऊ शकता. तो अप्रतिम असा आणि चवीला खूपच छान लागतो. त्यामुळे तुम्ही हा कोळंबीचा रस्सा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशाच व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.